जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दाऊदपूर, तालुका औसा, जिल्हा लातूर या शाळेमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने शाळेतील मुलींचे भाषण आपण ऐकत आहोत. आता ऐकूया राजनंदिनी बिरादारचे मनोगत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव राजनंदिनी नितीन बिराजदार. मी इयत्ता 5वी मध्ये शिकते. आज सावित्रीबाई फुले यांचे जयंतीनिमित्त मी प्रथम सावित्रीबाईंना वंदन करते आणि मी सावित्री बोलते या भूमिकेस मी सुरुवात करते. महाराष्ट्राची ज्ञानज्योती ओवाळू तुझ आरती, महाराष्ट्राची ज्ञानज्योती ओवाळू तुझ आरती. नमन माझी सावित्रीबाई, आज आहे त्यांची जयंती, आज आहे त्यांची जयंती. मी सावित्रीबाई फुले, एका अशा समाजाची एक मुलगी जिथे स्त्रियांना शिकवण्याचा अधिकार नाकारला जात होता. पण मी ठरवलं बदल घडवायचाच. पण मी ठरवले बदल घडवायचा. माझा पती ज्योतिरावांसोबत मी शिक्षणाच्या मशाली पेटवल्या. मी मुलींना शिकवायला सुरुवात केली. तेव्हा लोक माझ्यावर दगड फेकले, शिव्या पाप दिले, पण मी हटले नाही. कारण मला माहित होतं शिक्षण एकमेव शक्तिशाली आणि अंधश्रद्धा अन्याय आणि विषमतेला संपवू शकतं. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे भाषण माझ्या सावित्रीच्या विचारावर आणि कार्यावर आधारित आहे, जे आजही प्रेरणादायी आहे. धन्यवाद. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. जाता जाता एवढेच म्हणावे वाटते की आभाळा एवढं स्वप्न पाहते, समाज घडवण्याचं धाडस करते. आभाळा एवढं मी स्वप्न पाहते, समाज घडवण्याचं धाडस करते. अंधार दूर करण्यासाठी मशाल पेटवते. मी शिक्षणाच्या वाट दाखवते. धन्यवाद. छान, अभिनंदन.